Students, we are learning in mathematics chapter number 6 angles. Last period we learned the components of angle and how to name of given angle. म्हणजे आपण कोन हे प्रकरण बघतोय आणि कोन प्रकरणामध्ये पाठीमागच्या तासाला कोनाचे घटक म्हणजे कोनाच्या बाजू कोणत्या, कोनाचा शिरोबिंदू, कोनाचं नाव कशा प्रकारे वाचायचं ते आपण बघितलं होतं. देन वी लर्न द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर ऑर ड्रॉ अँगल. प्रोट्रॅक्टर. दिस इज अ प्रोट्रॅक्टर. आपण पाठीमागच्या वेळेस याची माहिती घेतली. इन दिस प्रोट्रॅक्टर देर आर 0 to 180 parts of the outer edge. This is a semicircle. अर्धवर्तुळाकृती अशा प्रकारचं हे उपकरण आहे. कोनमापक म्हणतात. बाहेरच्या बाजूने 180 खुणा आहेत, तशाच आतल्या बाजूनं उलट्या 180 आहेत. 0 to 180 तुम्ही तुमच्या कंपासमध्ये आहे बघू शकता. अँड बाय यूजिंग धिस instrument a measuring angle. Today we are learn measuring angle. Angle कसा मोजायचा? Measure the angle of and write the measure in the given box. आपल्याला हा कोन मोजायचा आहे आणि त्याचं मापलायचं. To measure this angle, keep this protractor this baseline on this arm of angle. म्हणजे पहिल्यांदा ही खालची रेषा आणि ही बाजू खालची जी आहे कोणाची ती जुळली पाहिजे. देन द व्हर्टेक्स ऑफ अँगल अँड धिस सेंटर ऑफ धिस सेमीसर्कल प्रोट्रॅक्टर कोइन्साइड. म्हणजे हे दोन्ही जुळवा अशा प्रकारे की हा आणि हा बिंदू इथं आणि ही रेषा या रेषेबरोबर. अँड देन या ठिकाणी बघा, and then measure the angle from this side. या बाजूनं मोजायचं आहे. ज्या बाजूला कोन झालेला आहे ना त्या बाजूनं मोजायचं आहे. इकडून मोजायचं नाही, मोकळ्या भागातनं मोजायचं नाही. ज्या बाजूकडं आपण लावलेलं आहे बाजू जुळलेली आहे दिस बेस लाईन, त्याच्याबरोबर या ठिकाणी इकडं मोजायचं आहे. आणि मग कुठून मोजायचा? फ्रॉम आउटर साईड देअर इज 180, 170, 160 उलट्या खुणा आहेत. मग आपण 0 to 10, 20, 30 and 40. दिस इज अ 40. आणि मग या ठिकाणी इथं ही खूण आपल्याला दिसते 40ची आणि म्हणून या ठिकाणी धिस अँगल, द मेजर ऑफ दिस अँगल इज 40 डिग्री. 40 डिग्री राईट हिअर 40 डिग्री. लक्षात आलं का? आता समजा दुसरा अँगल इथं दिलेला आहे. टू मेजर दिस अँगल सेम प्रोसिजर. हा छेदनबिंदू जो आहे तो या वर्टेक्स बरोबर जुळवायचा आणि या लाईन बरोबर ही खालची लाईन जुळवायची. अँड देन या बाजूनं मोजायचं 10, 20, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. इथं खूण आहे बघा ती 90. Therefore this angle is a 90 degree. Write down the name of the measure of this angle 90 degree. Now this angle बघा, हा अँगल पुन्हा तसंच या ठिकाणी this is a vertex. Keep this center point on vertex and then coincide this baseline to this arm and then कमी पडते काय, मी वाढवतो. बाजू किती वाढवली तरी कोणात काय फरक पडत नाही. आपण कोणाच्या बाजू कितीही वाढवल्या तरी कोण तेवढाच राहतो. आणि मग मेजर फ्रॉम दिस साईड, ह्या बाजूनं मोजायचं आहे ज्या बाजूला आपण बाजू जुळवलेली आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. And this angle is, the measure of this angle is 110 degree. Now
दिस अँगल. आता हा या ठिकाणी आपल्याला मोजायचा आहे कोन. बघा आता इथं वर्टेक्स आहे, या बाजूला मी जुळवतोय. अशा प्रकारे ही लाईन जुळवली. इथं वर्टेक्स बरोबर या सेंटर बरोबर हा शिरोबिंदू जुळवायचा आहे. देन काउंट फ्रॉम 10, 20. बाहेरच्या बाजून आता मोजायचं आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 डिग्री आहे. दिस इज 70 डिग्री. लक्षात आलं का? आता इकडून मोजणार नाही मी. आतापर्यंतचे हे कोण आपण इकडून मोजले, परंतु हा इकडून मोजतोय कारण इकडं झालेला आहे हा कोण. त्याच्यामुळं दिस इज 70 डिग्री. अशा प्रकारे या ठिकाणी हे कोन मापक जे आहे ते जुळवून आपल्याला कोन मोजता येतो. दिलेल्या मापाचे कोन मोजता येतात आणि लिहायचे. नाव हाऊ टू ड्रॉ द अँगल ऑफ गिवन मेजर. दिलेल्या मापाचा कोन आपल्याला काढायचा आहे. बघा ड्रॉ अँगल ABC ऑफ मेजर 70. आता परत इथं 70 मापाचा कोन काढायला सांगितलेला आहे. मग काय करायचं? फर्स्ट ड्रॉ वन आर्म ऑफ दिस अँगल. एक बाजू काढायची. आपल्याला किती मापाची काढायची? एक बाजू काढली. देन पुट द प्रोटेक्टर the center of this protector to this vertex or this point आणि ही रेषा जुळवा आणि 70 मापाला खून करायची. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. आतल्या बाजूनं मोजतोय मी, बाहेरून उलटे आहेत. 110, 120 असा आहे इकडून. तर 70च्या पुढं इथं खून करायची अशी. अँड देन दिस पॉइंट अँड दिस वर्टेक्स. आणि मग इथं माप लिहायचं. दिस इज 70 डिग्री. 70. नाव पण पाहिजे तर आपल्याला द्यायचं येतं ABC. दिस इज 70 डिग्री. दुसरा बघा या ठिकाणी 90 डिग्रीचा काढायचा आहे PQR. सेम प्रोसिजर. फर्स्ट द बेस ऑफ अँगल QR. आता 90 डिग्री काढायचा आहे. मग मी आता इकडून मोजतो. इथं बघा इकडून काढतो. 10 जे दुसरा पॉईंट आहे त्या बाजूनं मोजायचं. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री. and this is 90 degree. 90 डिग्री. आता परत बघा ड्रॉ. याला आता नाव देऊ आणखी इथं PQR म्हणा. इथं Q म्हणा, इथं R म्हणा. PQR. आता ड्रॉ अँगल XYZ ऑफ मेजर 120. 120 मापाचा कोन काढायचा आहे. आणि परत मी आता इथं बेस काढतो बघा. फर्स्ट हिअर 120. आता मी हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा वर्टेक्स जो सेंटर आहे तो या पॉईंटला जुळवला बरोबर. ही रेषा या रेषेशी जुळली. आणि मग मी इकडून मोजतोय. आता ही बाजू इकडे आहे. परत एकदा बघा या बाजूकडून मोजतोय मी. इकडून मोकळ्या भागातनं मोजणार नाही. इकडून मोजणार 10 पासून. 0 ते 10. इथं बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. हिअर 120. इथं खून करून घ्यायची अशी. आणि मग पट्टीच्या साह्यानं या ठिकाणी अशा प्रकारे. आणि इथं माप लिहायचं 120. माप लिहायचं आणि मग नाव द्यायचं XYZ. तर अशा प्रकारे बाय युजिंग धिस प्रोट्रॅक्टर वी कॅन ड्रॉ द अँगल ऑफ गिवन मेजर. आपण दिलेल्या मापाचे कोन काढू शकतो. दिलेल्या मापाचे म्हणजे दिलेले कोन मोजूही शकतो. लक्षात आलं? तर तुम्ही काय करायचं आहे, हे उपकरण वापरायला शिकायचं आहे कशा प्रकारे.
आणि जर तुमच्या अजूनही लक्षात येत नसेल तर तुमचे मोठे भाऊ किंवा बहीण असतील त्यांच्याकडून कोन मापक कसं लावायचं ते शिकून घ्या. लक्षात आलं का? वी विल स्टॉप हिअर टुडे. तुम्ही आता या वरच्या आकृत्या आहेत त्या तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये काढायच्या, त्यांनी त्यांचे फोटो ग्रुपवर पाठवायचे. ओके, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.